नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता काल आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे महाराष्ट्रात वाशिम मध्ये आलेले होते. त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे. पण भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट्स मी बघितला कालच्या व्हिडिओवर की ते म्हणाले की पीएम किसान योजनेचा हप्ता त्यांना आलेला आहे, पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये. तर मी कमेंटवर सगळ्यांना उत्तर नाही देऊ शकत, म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूयात आणि या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचे निराकरण आपण या व्हिडिओमध्ये करूयात. तर काय काय तुमचे प्रश्न आहेत मी सगळे कमेंट्स काल वाचले आहेत, त्या कमेंट्सचं मी उत्तर देण्याचा आज या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. तर पहिली गोष्ट मित्रांनो ही समजून घ्या, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची योजना आहे. पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत महाराष्ट्रामधले ते सर्व लाभार्थी पात्र आहेत नमो शेतकरी योजनेसाठी. म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज कुठे करायचा नाहीये, कुठली तुम्हाला केवायसी करायची नाहीये, कुठल्या बँकमध्ये जाऊन तुम्हाला काही कुठली प्रोसेस करायची नाहीये किंवा कुठल्याही आधार सेंटर असेल किंवा सीएससी सेंटर असेल जाऊन तुम्हाला कसल्याही प्रकारची प्रोसेस त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी करायची नाहीये. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे आले पण नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नाहीत. याचं कारण काय असू शकतं? तर याचे कारण भरपूर वेगळे असू शकतात. कारण म्हणजे काय की राज्य सरकारचे जे अकाउंट्स आहेत ते गव्हर्नमेंटचे अकाउंट्स आहेत ते डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होतात. ते जिल्हा वाईज होतात, कधी कधी बँक वाईज होतात. आता कधी कधी काय होतं की पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल, काही जिल्ह्यांमध्ये पैसे अगोदर येतात, काही जिल्ह्यांमध्ये पैसे नंतर येतात. तर मला व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नक्की कळवा ज्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आले ते कुठल्या जिल्ह्यामधून आहेत. त्यामुळे आपल्याला कळेल की कुठल्या जिल्ह्याचे पैसे आले आणि कुठल्या जिल्ह्याचे अजून पेंडिंग आहे. त्यासोबतच तुमची बँक कुठली आहे हा एक प्रश्न आहे. काही ज्या गव्हर्नमेंट बँक आहेत जसं एसबीआय असेल, पोस्ट पेमेंट बँक असेल, यांचे जे पैसे आहेत ना फार लवकर अकाउंटला येतात. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या ज्या बँका आहेत यांचे पैसे लवकरात लवकर अकाउंटला जमा होतात. पण ज्या काही प्रायव्हेट बँक असेल तर प्रायव्हेट बँकचे पैसे येण्यासाठी थोडा उशीर होतो. म्हणजे मागचा जर आपण 4था हप्ता बघितला नमो शेतकरी योजनेचा, हा नमो शेतकरीचा हप्ता योजनेचा हप्ता वितरित केल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसांनंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 दिवस लागतात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्हाला पैसे नसतील आले तर चिंता करू नका, घाबरून जाऊ नका, कुठेही फॉर्म भरू नका किंवा कुठेही केवायसी चेक करत बसू नका. 3 ते 4 दिवस वाट बघा, तुमच्याही खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुमच्या प्रश्नांचे सर्व उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यांचेही उत्तर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना जरूर शेअर करा, त्यांना देखील याबद्दल माहिती मिळेल.